आज आपण या आकाशकंदिलाची सुरुवात करत आहोत. परत तुम्हाला हा आकाशकंदील दोनदा व्हिडिओ बनवला पण पुष्कळ जणांना अजून पण समजला नाही, म्हणून मी परत बनवून दाखवून राहिली आहे. पहिले 2 गोल्डन कलरचे मणी घेतले आणि 4 व्हाईट मणी घेतले. हे असे 6 मणी घेतले आणि याचं एक षटकोन तयार करून घेतलं. असे आपल्याला 12 षटकोन तयार करायचे आहे. आता परत आपण 4 पांढरे मणी, 4 पांढरे मणी आणि 3 पांढरे मणी आणि 2 गोल्डन कलरचे मणी असे घ्यायचे. कारण का एक पांढरा मणी आपल्याकडे आहेच ऑलरेडी. इथून काढला पहिल्या पांढऱ्या मण्यातनं, आता 2 पांढऱ्या मण्यातनं आणि या साईडच्या पांढऱ्या मण्यातनं. तर आपल्याला असं बनवायचं आहे. आता हे असे 12 बनवायचे. आता आपल्याला 2 गोल्डन कलरचे मणी आणि 3 पांढरे मणी घ्यायचे. असे हे परत या पांढऱ्या मण्यातनं काढलं. या 2 गोल्डन कलरच्या मण्यातनं काढावं लागेल आपल्याला आणि या पांढऱ्या मण्यातनं एका. हे असं षटकोन आपण तयार करत चाललो. आता आपलं यावेळेस 3 पांढरे मणी आणि 2 गोल्डन मणी असे हे 2 गोल्डन मणी घेतले आणि असे हे षटकोन आपण बनत जाऊया. आता हे अशी आपल्याला हे असे 12 बनवून घ्यायचे. कसे 12 मोजायचे कसे, मी 12 बनवून घेते, मग तुम्हाला मोजून दाखवते. असे आपल्याला 1 2 3 आणि 4 झाले. आता असे 8 अजून मी बनवून घेते, मग परत दाखवते. आता इथे मी हे 11 तयार केले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. आता हे 11 तयार झाल्यावरती आपल्याला यांना जोडायचं आहे. आता इथे मी माझा याच्यातनं मणी ह्या इथून वायर निघाला आपला या साईडला, वरच्या साईडला. आता इथे आपल्याला एक मणी पांढरा घ्यायचा आणि हा जो आहे मणी दुसऱ्या साईडचा, त्या मण्यातनं आपण सुई काढायची. तर एक नाही, आपल्याला 2 घ्यावं लागेल. इथे 2 मणी पांढरे घ्यायचे. एक घेतलाच आहे मी पहिले, एक अजून घेते आणि यांना आपण गोल सर्कल जोडून घेऊ. आपण या मण्यातनं इकडून काढायचा असा आणि खाली 2 मणी गोल्डन मणी घ्यायचे. हे 2 मणी घेतले मी आणि इथे हा सर्कल आपण जोडून घेऊ. आपल्याला तुमच्या लक्षातच आलं असेल की आपल्याला खालच्या साईडला पूर्ण गोल्डन मणी यायला पाहिजे. हे पूर्ण ही रो ही अशी पूर्ण ही गोल्डन यायला पाहिजे. आता मी वायर फिरवून घेते, कारण का माझा वायर संपला आहे. मी परत दुसरा वायर जोडते आणि पुढची लाईन दाखवते. आता इथे मी जोडून घेतलं आहे. आता इथे आपल्याला काय करायचं, आता इथे वायर माझा संपला होता म्हणून मी वायर या एका गोल्डन मण्यातनं धागा आपला वायर वरती घ्यायचा आणि
आता आपण इथे गोल्डनचं षटकोन तयार करायचं आहे. 1 2 3 आणि 4 मणी गोल्डन टाकायचे. त्याच्यावरती आपण 2 मण्यांवरती या आणि या 2 मण्यांवरती आपण एक षटकोन तयार केला. आणि पुढच्या 2 मण्यातनं सुई पण बाहेर काढून घ्यायची. आता परत 2 मणी टाकायचे. आता यावेळेस आपल्याला 3च मणी गोल्डन घ्यावं लागेल. सुरुवातीला 4, आता 3. आपल्याकडे का 1 2 3 3 मण्या आहे. या मण्यातनं काढलं सुई. या मण्यातनं सुई काढली आणि पुढच्या एका मण्यातनं सुई काढली आणि पुढच्या 2 मण्यातनं सुई. आता परत 3 मणी घ्यायचे आणि या गोल्डन मण्यातनं सुई बाहेर काढली. या मण्यातनं सुई काढली. पुढच्या एका मण्यातनं 2 मण्यातनं सुई आपण काढून घेतली अशी. आता आपल्याला परत 3 मणी घ्यायचे. 3 गोल्डनच मणी घ्यायचे आणि या मण्यातनं सुई काढायची आणि या आणि या 2 मण्यातनं. आता इथे परत आपण पुढच्या 2 मण्यातनं सुई काढू आणि असं तुम्ही प्रत्येक वेळा 3 मणी टाकून असं हे षटकोन तयार करायचं. याच्यावरती गोल्डन मण्याचं हे पूर्ण मी तुम्हाला कसं जोडायचं नंतर सगळ्यात शेवटी. आता परत मी 3 गोल्डन मणी घेतले आणि या मण्यातनं सुई काढली आणि पुढच्या 2 मण्यातनं आणि पुढच्या या 2 मण्यातनं असं मी हे गोल्डन मण्याचं पूर्ण याच्यावरती एक षटकोन तयार करून दाखवते. पूर्ण करते मग तुम्हाला दाखवते कसं जोडायचं ते. आता सगळ्यात शेवटी मी दाखवते. इथे आपल्याला काय करायचं, आपल्याकडे 4 मणी आहे. 1 2 3 4. इथे फक्त आपल्याला 2च मणी घ्यावं लागेल आणि एका मण्यातनं गोल्डन मण्यातनं काढली सुई आणि पुढच्या गोल्डन मण्यातनं आणि आता आपल्याला काय करायचं, ही सुई आपल्याला वरती आणायची, इथे आणायची आहे. नाही, ही सुई आपल्याला वरती गोल्डन मण्यापर्यंत आणायची आहे. आता आपण सुई इथवर आणू. इथवर आणली मी सुई, ही या मण्यातनं काढली. आता इथे आपल्याला 5चं पंचकोन तयार करायचं वरती गोल्डनच्या वरती. इथे काय करायचं, आपल्याला 3 पांढरे मणी घ्यायचे. मी वरच्या गोल्डन मण्यामध्ये सुई आणली आहे. आता इथे आपल्याला 5चं पंचकोन तयार करायचं. हे मी
हे पूर्ण 12 राऊंड घेतले होते मी, 12 राऊंडला जोडलं होतं. मग वरती पण 6चा एक राऊंड केला. आता इथे आपण 5चं पंचकोन तयार करतो आहे. 2-2 मण्यावरती 5. आता हे पहिल्यांदा आपण 3 मणी टाकले, आता आपल्याला 2च मणी टाकावं लागेल पांढरे. आता हा वरचा भाग तयार होऊन राहिला आकाशकंदीलचा. आपण सगळ्यात पहिले आपण वरचा भाग तयार करून घेतो, नंतर मग खालचा भाग तयार करणार आहे. आता पुढचे 2 पांढऱ्या मण्यातून सुई काढली आणि इथे 2 पांढरे मणी, प्रत्येक वेळा 2-2 पांढरे मणी टाकून हा पंचकोन तयार करत जायचा आहे. पुष्कळ जणांना हा मी फास्ट फॉरवर्डमध्ये केला असल्यामुळे समजला नाही, म्हणून परत हा व्हिडिओ बनवून राहिली आहे. इथे हा 5चा पंचकोन तयार केला आहे. प्रत्येक आपण 2-2 पांढरे मणी टाकले आणि त्या खालच्या 2-2, आता इथून निघाला ते पुढचे 2 गोल्डन मणी घ्यायचे आणि परत 2 पांढरे मणी टाकायचे. कारण का या पांढऱ्या मण्यात काढली सुई आणि या गोल्डन मण्यातनं, काय दुसऱ्या गोल्डन मण्यातनं आणि या समोरच्या 2 अशा, म्हणजे आपल्याला प्रत्येक वेळा 2-4 गोल्डन मण्यातनं सुई बाहेर काढावी लागते. माझ्या वायाला काय गाठ पडून राहते, ते मला जास्त खेचून करावं लागतंय. आता परत 2 पांढरे मणी आणि इथून सुई काढली, इथून मग हा गोल्डन मणी, हा गोल्डन मणी, हा पुढचा, असे हे टोटल 4 गोल्डन मण्यात काढायची. म्हणजे आपल्याकडे 3 मण्यांचं एक, हे बा 1 2 3 आहे, 1 2 3. आता आपल्याला फक्त 2च मणी टाकत असं पूर्ण हे पंचकोन 5चं पंचकोन तयार करायचं आहे. आता मी पूर्ण दाखवत नाही, कारण का व्हिडिओला खूप हे होतं. मी असं 5चं पूर्ण तयार करून तुम्हाला पूर्ण केल्यावर दाखवते, कसं शेवटी जोडताना दाखवते. आता पहा, इथे मी शेवटी जोडायला आले आहे. आता इथे आपल्याकडे 4 मणी आहेत, 1 2 3 4. हे आपण असं वरती सुई काढली आहे. आता इथे आपल्याला काय करायचं, फक्त एकच पांढरा मणी घ्यायचा आणि एक पांढरा मणी घेऊन ज्या पांढऱ्या मण्यातनं सुई अशी काढायची आणि हे पुढचे पांढरे गोल्डन मण्यातनं सुई काढायची. या पुढच्या गोल्डन मण्यातनं आणि यावरच्या पांढऱ्या मण्यातनं. आता हे असं माझं 3 लाईन झाल्या. या हे पहा, ही पहिली लाईन होती आपली, मग ही दुसरी लाईन गोल्डनची आणि ही तिसरी लाईन पंचकोनची पांढऱ्या मण्याची. आता आपल्याला इथून इथे झाल्यावरती आपल्याला पूर्ण काम, हे आता वरचा भाग आहे हा आकाशकंदीलचा. आता या खालच्या साईडला आपल्या इकडे काम करायचं. आता इथे मी सुई काढून घेते. मी सुई थोडं आणली आहे. आता आपल्याला या खालच्या भागापासून ही 4थी लाईन चालू होईल इथली आपली. आता इथे 4थ्या लाईनला 2 पांढरे, 2 गोल्डन आणि 1 पांढरा, असे 5 मणी घ्यायचे.
आणि हे 2 पांढरे मणी आहे ना, एक षटकोनचा एक पांढरा मणी, एक षटकोनचा एक पांढरा मणी, हे दोन्ही पांढऱ्या मण्याला सुई आपण बाहेर काढायचे. असे आपल्याला आता प्रत्येक वेळेस 7चं आपलं या लाईनीमध्ये 7चं सर्कल करायचं आहे. आता पुढच्या 2 पांढऱ्या मण्यातून सुई काढायची. आता आपल्याकडे 3 मणी आहे, 1 2 3. तर यावेळेस काय करायचं, 2 पांढरे मणी घ्यायचे फक्त आणि 2 गोल्डन मणी. असे 4 मणी घेतले आणि या पांढऱ्या मण्यातून सुई इकडे काढली. 2 2 4 2 1 2 4 5 6 7 आणि या पांढऱ्या मण्यातून पुढच्या पांढऱ्या मण्यातून सुई काढली आणि या पुढच्या पांढऱ्या मण्यातून सुई काढली आणि परत 2 पांढऱ्या मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. अशी समोरच्या 2 पांढऱ्या मण्यातून सुई काढली. एकूण 4 पांढऱ्या मण्यातून सुई, खालच्या 4 पांढऱ्या मण्यातून सुई निघते अशी. आता परत 2 पांढरे मणी आणि 2 गोल्डन मणी, असे 4 मणी घेतले आणि हा जो पांढरा मणी आहे त्याच्या जवळच्या पांढऱ्या मण्यातून सुई आपण काढतो. समजलं का तुम्हाला? जसं या पांढऱ्या मण्यातून सुई काढायची, पुढच्या पांढऱ्या मण्यातून सुई काढायची आणि या पुढच्या 2 मण्यातून सुई काढावी लागेल. 4 पांढऱ्या मण्यात आपल्याला एकूण 1 2 3 4 2 3 4 5 असे टोटल 5 पांढऱ्या मण्यातून सुई काढावी लागते प्रत्येक वेळेस. आता इथे परत 2 पांढरे मणी आणि 2 गोल्डन मणी. आता तुम्ही लक्षात घ्या, हे जे 2 मणी आहे त्याच्या खालच्या मण्यातून सुई काढायची अशी आणि पुढचे हे पांढरे मणी एक तर काढला आपण ह्या ह्याच्यातनं, 1 2 3, हे 3 तर झालेच आणि अजून पुढचे 2 पांढरे मणी हे असे, हे 5 मण्यातून सुई काढून घेतली. दोन पांढरे मणी आणि 2 गोल्डन मणी, असे 4 मणी घेतले आणि या पांढऱ्या मण्यातून सुई काढली आणि या पुढच्या पांढऱ्या मण्यातून सुई काढली अशा 4 मण्यातून पण सुई, 5 मण्यातून सुई, एक टाईम 5 मण्यातून सुई काढावी लागते. मी एक करून काढले, तुम्ही एकाने पण काढू शकता. अशा आपण आता 7चा पूर्ण आपण हा सर्कल करून घेऊ. पूर्ण 2 पांढरे आणि 2 गोल्डन, प्रत्येक वेळा हेच टाकायचं तुम्हाला. आणि खालच्या आता एकदा मी दाखवून देते, मग तुम्ही पूर्ण कराल. मग हे इथून काढायची अशी एक हा एक मणी, हा दुसरा मणी, हा दुसरा, हा तिसरा आणि हे 2, हा एक 2, हे असे 5 मण्यातून सुई काढावी लागते आपल्याला. असं आपलं हे 7चं हे असं बनत जाईल. मी बनवते पूर्ण, मग तुम्ही पण पूर्ण आता इथे आपल्याला सगळ्या शेवटी जोडताना काय करायचं आहे, इथे एकच पांढरा मणी घ्यायचा आणि 2 गोल्डन मणी घ्यायचे. Candy art faster than my
इथे आपला हा 1 2 3 5 7 4 7 हां असा हा आपला हा चौथा राऊंड कंप्लीट झाला. आता इथे आपल्याकडे हे तयार झालं आहे 7चं 1 2 3 आणि चौथी लाईन. तर ही 5वी लाईनला काय करायचं की आपण आता इथे गोल्डन मणी आहे, या 2 गोल्डन एक पांढऱ्या याच्यावरती काम करतो आपण. गोल्डन मण्यातनं सुई बाहेर निघाली माझी. आता इथे एक गोल्डन मणी घ्यायचा पहिले आणि 2 पांढरे मणी घ्यायचे. आणि या पांढऱ्या मण्यातनं आता मी इथे काय केलं की वरती सगळ्यात वरती धागा वायर आणला आहे आपण. हा इथे वायर आणला आहे, या गोल्डन मण्यातनं वायर निघाले तुम्हाला दिसत असलेले. आता इथे मी टाकले आहे वायरमध्ये 3 मणी टाकले. पहिले गोल्डन मणी टाकला आणि 2 पांढरे मणी टाकले. आता या एक पांढऱ्या मण्यातनं आणि एक गोल्डन मण्यातनं सुई अशी उलट्या साईडनी दिशेने काढायची अशी. याचं पंचकोन तयार झालं, दिसतंय तुम्हाला. आता काय करायचं, या गोल्डन मण्यातनं सुई बाहेर काढायची अशी. एकच मण्यातनं काढावी लागते यावेळेस. आपलं लक्षात ठेवा की यावेळेस आपल्याला एकच मण्यातनं सुई काढायची आहे. आणि आता 2 गोल्डन मणी आहे आपल्याकडे, याच्यावरती काम करायचं आहे. इथे आपण घेऊ 4 पांढरे मणी. 1 2 3 आणि 4 हे 4 गोल्डन मणी घेतले. आणि या दोन्ही गोल्डन मण्यात हा आणि हा याच्यातनं आपण सुई अशी बाहेर काढून घेऊ. ही सुई अशी बाहेर आली आपली. हे एक षटकोन तयार झालं. आता आपल्याला काय करायचं, या पांढऱ्या मण्यातनं या गोल्डन मण्यातनं सुई 2 मण्यातनं बाहेर काढायची आहे. आपल्याकडे आता इथे 3 मणी आहेत, 1 2 3. आता इथे आपण काय करायचं, एक गोल्डन मणी घ्यायचा आणि एकच पांढरा मणी घ्यायचा. एक गोल्डन आणि एक पांढरा. आता आपल्याला या पांढऱ्या मण्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. आणि या पांढऱ्या मण्यातनं सुई इकडल्या पांढऱ्या मण्यातनं सुई काढायची बाहेर. आणि इकडल्या गोल्डन मण्यातनं सुई आणि पुढच्या परत गोल्डन मण्यातनं सुई काढायची. तुम्हाला मी सांगितलं तसं की आता आपल्याला जेव्हा आपण गोल्डन मण्यावरती काम करतो तिथे 2च गोल्डन मण्यामध्ये काम करायचं आपल्या इथे, किंवा एकच गोल्डन मण्यातनं सुई बाहेर येईल. आता इथे आपल्याला 4 पांढरे मणी घ्यायचे. या स्टेपला काय करायचं आहे की एकदा सुरुवातीला आपण 2 पांढरे मणी घेतले होते आणि गोल्डन मणी, आणि नंतर मग 4 पांढरे मणी. आपल्याला प्रत्येक वेळा 2 जेव्हा गोल्डन मण्यावर काम करतो तेव्हा 4 पांढरे मणी घ्यायचे असतात. आता इथे आपल्याला असं खेचून घ्यायचं या पांढऱ्या मण्यातनं आणि या गोल्डन मण्यातनं. इथे आता आपल्याला एकच पांढरा मणी टाकायचा, गोल्डन मणी टाकायचा आणि एक पांढरा मणी. असे 2 मणी टाकले आणि या 3 मण्यातनं सुई काढली. आणि पुढच्या एकाच गोल्डन मण्यातनं सुई बाहेर काढली. आता परत आपल्याकडे 2 गोल्डन मणी आहे, याच्यावर काम करायचं आहे. इथे परत आपण काय करू, 4 पांढरे मणी घेऊ. 1 2 3 आणि हे 4 पांढरे मणी. आणि फक्त या 2च गोल्डन मण्यातनं सुई आपण इथे काढू पहिले सुरुवातीला. आणि मग पुढच्या पांढऱ्या मण्यातनं आणि पुढच्या गोल्डन मण्यातनं. असं म्हणजे आपल्याकडे आता इथे 3 मण्यांवरती काम करायचं आहे. 1 2 3. इथे एक गोल्डन मणी आणि एक पांढरा मणी. इथे या पांढऱ्या मण्यातनं सुई काढायची आणि या पांढऱ्या मण्यातनं सुई काढली आणि या पांढऱ्या मण्यातनं सुई काढली. आता तुम्हाला लक्षात येत असेल
हे जर आपल्याला जसं डिझाईन यायला पाहिजे, हे जर तुमचं चुकत असेल, तुम्ही गोल्डन मणी जर इकडे तिकडे टाकला तर तुमचं डिझाईन चुकून जाईल. म्हणून प्रत्येक वेळा लक्ष देऊन पहा. आता इथे आपल्याला 2 गोल्डन मणी आहे, याच्यावर काम करायचं आहे. 2, 3 आणि या स्टेपला तुम्हाला चौथ्या स्टेप 1, 2, 3 आणि चौथी स्टेप ही आपली चौथी लाईन आहे. तर याला प्रत्येक वेळा आपल्याला सुरुवातीला फक्त आपल्याला जेव्हा आपण सुरुवात केली इथे, या सुरुवातीला 1 गोल्डन मणी आणि 2 पांढरे टाकले. मग प्रत्येक वेळेस 4 पांढरे मणी, मग 1 गोल्डन 1 पांढरा, 4 मणी पांढरे, मग 1 गोल्डन 1 पांढरा, असं करत आपण एकदा पंचकोन आणि एकदा षटकोन बनवतो. इथे पण आपण 1 गोल्डन आणि 1 पांढरा घेतला. इथे आपल्याला 4 पांढरे मणी घ्यायचे. एक, 2, 3 या स्टेपला तुमच्या लक्षात आलं असेल की प्रत्येक वेळेस 1 गोल्डन 1 पांढरा त्यांनी पंचकोन बनतो आणि 4 पांढऱ्या मण्यांनी घेतले तेव्हा एक षटकोन बनतो. मी शेवटपर्यंत बनवते, मग तुम्हाला जोडायचं कसं दाखवते. आता इथे काय शेवटी आपल्याकडे 3 मोती पंचकोन झाला. आता इथे 1, 2 आणि हे 3 मोती आपल्याकडे. कसं जोडायचं सांगते मी. 1, 2, 3. आता इथे आपण 2 पांढरे मणी घेतो, तिथे 1च पांढरा मणी घ्यायचा आणि 2 गोल्डन मणी घ्यायचे. सगळ्यात शेवटी 1 पांढरा मणी आणि 1 गोल्डन मणी घ्यायचा. आणि हे असं आपलं नाही, सगळ्यात शेवटी आपल्याला 1 पांढरा मणी 3 पांढरे मणी घ्यायचे. पण नेहमी 4 मणी घेतो ना, हे चुकलं माझं. इथे आपण 3 पांढरे मणी घ्यायचे. इथे हे 2 पांढऱ्या मण्याच्या ऐवजी 2 गोल्डन मण्याच्या ऐवजी 3 पांढरे मणी घेते.
इथे सगळ्यात शेवटी आपल्याकडे 3 मणी आहेत. इथे आपल्याला 1 2 3 इथे आपल्याला 3 पांढरे मणी घ्यायचे. आपण प्रत्येक वेळेस 4 घेतो पांढरे मणी. आता यावेळेस आपण 3 पांढरे मणी घेऊ. सगळ्यात शेवटी 1 2 3 हे 3 मण्यांवर काम करायचं आहे. हे असं 1 2 आणि या तिसऱ्या पांढऱ्या मण्यात सुई वरती काढली मी. हे पहा, तुम्हाला समजत नसेल तर पाहाल. 1 2 आणि हा तिसरा पांढरा मणी. 1 2 आणि हा 3. असं इथे हे षटकोन तयार झालं. समजलं असेल. या लाईनला 1 2 3 आणि चौथी स्टेप आहे. इथे आपण एक 5चं आणि एक 6चं षटकोन तयार केलं आहे. हे आता असं आपलं हे पूर्ण तयार झालं आहे. आता आपण काय केलं, या वरच्या पांढऱ्या मण्यातनं सुई आपण आता आपल्याला 3 पांढरे मणी आहे आपल्याकडे. हे आता या स्टेजला काय करायचं आपल्याला, आपल्याकडे इथे 3 मणी आहेत. आपण आता आतमध्ये सुई इथे होती आपली, आपण या मण्यातनं सुई काढली आणि अशी वरती सुई आणली. आता आपल्याकडे इथे तुम्हाला मी दाखवते 3 मणी आहेत. 1 2 3 या 3 मण्यांवर काम करायचं आहे. तर इथे आपल्याला पहिले एक पांढरा मणी टाकायचा आणि एक 2 गोल्डन मणी टाकले मी. एक पांढरा आणि एक गोल्डन असे 3 मणी टाकले आणि या 3ही मण्यातनं सुई काढायची इथे आणि इथून परत सुई काढायची अशी आणि या पांढऱ्या मण्यातनं जो वरचा पांढरा मणी आहे त्याच्यातनं सुई मी काढली. आता आपल्याकडे 2 पांढरे मणी आहेत. याच्यासाठी काय करायचं आपल्याला, 2 गोल्डन मणी घ्यायचे आणि 2 पांढरे मणी. इथे आपल्याला 2 गोल्डन 2 पांढरे असे 4 मणी टाकले आणि या 2 पांढऱ्या मण्यातनं सुई आपण बाहेर काढू. हा एक आणि एक हा असं आपलं हे झालं. आता आपल्याकडे परत आता आपण काय करू, पुढच्या 2 पांढऱ्या मण्यातनं सुई काढायची. हा एक आणि हा एक आणि या 2 मण्यातनं काढली आपण सुई. तुम्हाला दिसत असेल मी इथे होती, इथून 1 2 आणि हा तिसरा पांढरा मणी. या 3ही पांढऱ्या मण्यातनं सुई काढायची आणि इथे काय करायचं आपल्याला, आता एक गोल्डन मणी आणि एक पिवळा आणि एकच हिरवा मणी. इथे आपल्याला काय करायचं आहे की आता इथे आपल्याला एक पांढरा आणि एकच गोल्डन मणी घ्यायचा आहे आणि असं आपल्याला हे याचं 6चं षटकोन पूर्ण करायचं आहे. आता इथून आपण या पांढऱ्या मण्यातनं सुई काढली, पुढच्या पांढऱ्या मण्यातनं सुई काढली. हे 2 पांढरे मणी तर आहेच आपले आणि पुढच्या पांढऱ्या मण्यातनं सुई काढली आणि ह्या वरच्या पांढऱ्या मण्यातनं पण सुई काढली. आता इथे आपल्याला 2 गोल्डन आणि 2 पांढरे घ्यायचे. असे 4 मणी घ्यायचे आणि या 2 पांढऱ्या मण्यांवरती काम करायचं आहे आपल्याला. हे 2च असं दिसतंय तुम्हाला हे. आता आपल्याला परत 3 पांढऱ्या मण्यातनं सुई काढ. 1 2 आणि हा 3 3 पांढऱ्या मण्यात आपण सुई काढली समोरच्या. आता आपल्याकडे 1 2 3 4 आहे. इथे एक पांढरा मणी आणि एक गोल्डन मणी असं यायला पाहिजे इथे आणि या गोल्डन मण्यातनं सुई काढली. दिसतं तसं तुम्हाला. आपल्याला इथे काय असं ट्रायंगल बनायला पाहिजे गोल्डन मण्याचं. जर इथला मणी चुकला तर तुमचं ट्रायंगल बनणार नाही. हे लक्षात ठेवा. इथे आपल्याला जर तुमचं लक्षात नसेल तिथे गोल्डन मणी यायला पाहिजे प्रत्येक वेळा इथे.
तेव्हा ते असं 3 याचा वेगळा दिसेल हा त्रिकोण, हा 1 2 3. आता आपण परत इथे हे करू. हे 2 मणी आपल्याकडे आहे. याच्यामध्ये आता आपल्याला 2 गोल्डन मणी आणि 2 पांढरे मणी, 4 मणी. एकदा 4 एकदा 2 असं आपल्याला याच्यामध्ये पण 6चं षटकोन बनतं आहे. पण प्रत्येक वेळा म्हणजे या लाईनीमध्ये 6चं षटकोन बनवून राहिलं आहे. गोल्डन मणी पहिले आणि मग पांढरे मणी, 2 गोल्डन 2 पांढरे. परत आता आपण 3 पांढऱ्यापर्यंत सुई काढली वरच्यापर्यंत आणि इथे परत एक पांढरा आणि एक गोल्डन घ्यायचा. इथे पांढरा आणि या गोल्डन वरच्या पांढऱ्या एका गोल्डन मण्यातनं सुई बाहेर आतमध्ये आणायची. मग या पांढऱ्या मण्यातनं, या पांढऱ्या मण्यातनं आणि या 3 पांढऱ्या मण्यातनं अजून एक वरच्या चौथ्या पांढऱ्या मण्यातनं सुई बाहेर काढायची. आता इथे परत आपल्याला एक पांढरा आणि एक गोल्डन मणी असे 2 मणी घ्यायचे. सॉरी, इथे 2 गोल्डन, सॉरी चुकलं इथे माझं. 2 गोल्डन आणि 2 पांढरे. जेव्हा 2 मण्यावर काम करतो तेव्हा 4 मणी टाकावे लागतात. आता आपण 2 मण्यांवरती आहोत. ते पांढरे 2 मणी याच्यावरती काम करायचं आहे. तेव्हा म्हणून इथे 2 गोल्डन आणि 2 पांढरे असे 4 मणी टाकले मी. आता या पांढऱ्या मण्यातनं, या पांढऱ्या मण्यातनं आणि वरच्या या पांढऱ्या मण्यातनं सुई बाहेर काढते. 3 पांढऱ्या मण्यातनं सुई बाहेर निघाली. इथे परत आपल्याला एक पांढरा आणि एक गोल्डन असे 2च मणी टाकले आणि या गोल्डन मण्यातनं सुई काढली. या पांढऱ्या मण्यातनं, या पांढऱ्या मण्यातनं आणि परत या पांढऱ्या मण्यातनं आणि या वरच्या पांढऱ्या मण्यातनं सुई बाहेर वरती आली. आता परत आपल्याला 2 पांढऱ्या मण्यांवर काम करायचं आहे. इथे 2 गोल्डन मणी आणि 2 पांढरे मणी. मला आता तरी नक्की वाटते की तुम्हाला माझा व्हिडिओ हा समजेल. असे 2 पांढरे मणी हे घेतले. आता परत आपल्याकडे 3 पांढरे मणी आहेत वरती काढायला. वरती काढला आपण. आता इथे परत एक पांढरा मणी आणि एक गोल्डन मणी असे 4 मणी आहे आपल्याकडे. आता हे 2 पांढरे मणी आणि हा वरचा एक पांढरा मणी आणि हे वरचे एक पांढरा मणी असा या मण्यात आपण सुई काढली. आता इथे आपल्याला परत 2 गोल्डन मणी आणि 2 पांढरे मणी असे 4 मणी टाकले मी आणि या दोन्ही मण्यातनं सुई काढली मी. आता आपल्याकडे एक पांढरा मणी टाकावं लागेल आणि एक गोल्डन मणी आणि या 4ही मण्यातनं सुई काढली अशी. माझं इथे चुकलं की मी 4 मण्यातनं काढता 3च मण्यातनं काढलं होतं म्हणून चुकलं माझं इथे थोडंसं. या पांढऱ्या मण्यातनं म्हणजे हे 4 मणी पाहिजे होते. 1 2 3 4. एक पांढरा मणी आणि एक. प्रत्येक वेळा या लाईनीला लक्षात ठेवा की 6चं षटकोन बनवून राहिलं आहे. चुकीने एक मोती जरी सुटला तुमचा तर ते डिझाईन बनणार नाही. माझ्याकडनंच चुकून जातं ते. लक्ष देऊन बनवावं लागतं ते. आता इथे परत 2 गोल्डन मणी
आणि 2 पांढरे मणी. असे हे मणी आहे आणि त्यातनं सुई अशी निघाली. आता हे परत 1 2 3 हे 3 पांढऱ्या मण्यातनं आपण सुई वरती काढली आहे. 3च पांढऱ्या मण्यातनं सुई वरती काढायची, कारण का आपल्याला सहाच षटकोन करायचं आहे. इथे एक पांढरा मणी आणि एक गोल्डन मणी. हे झालं आपलं. आता इथे परत वरती आणलं मी आणि तर आपल्याकडे परत 2 पांढरे मणी आहेत. इथे परत 2 गोल्डन मणी घ्यायचे आणि 2 पांढरे मणी. ही स्टेप मी तुम्हाला पूर्ण दाखवते, कारण का बऱ्याच जणांना या स्टेपला कन्फ्युजन होतं आहे. आता परत आपल्याकडे आता यावेळेस एक पांढरा मणी आणि एक गोल्डन मणी. तुम्ही एक लक्षात घ्या की तुमचं जेव्हा इथे हे ट्रायंगल बनायचं असेल तर गोल्डन मणी कुठे यायला पाहिजे. आणि 6चा षटकोन बनवून राहिला या स्टेपला. या लाईनमध्ये 6चा षटकोन बनतो आहे. पण काय होतं आहे की एकदा 2च मण्यावरती काम होतं आणि एकदा 4 मण्यांवरती आहे. आता इथे परत 2 गोल्डन मणी आणि 2 पांढरे मणी. आणि 2 पांढऱ्या मण्यात सुई काढली मी आणि पुढचे 3 पांढरे मणी. म्हणजे असे टोटल एकूण 5 मण्यातनं सुई बाहेर येते आपली. इथे एक पांढरा मणी आणि एक गोल्डन मणी. आणि इथून 4 मण्यातनं सुई परत फिरवून काढावी लागते. सुई परत आपल्याला वरती आणावी लागते ही. असं. आता माझा हा वायर संपून राहिला. मी परत वायर जोडून दाखवते. इथे 2 गोल्डन मणी आणि 2 पांढरे मणी. ही आपली 5वी स्टेप पूर्ण होऊन राहिली आहे. परत आपल्याकडे 4 मणी आहे. इथे एक पांढरा मणी आणि एक गोल्डन मणी. आता इथे सगळ्या शेवटी आपण एकच. आता इथे आपल्याकडे
4 मणी आहेत. एक पांढरा मणी आणि एक गोल्डन मणी घेऊ. ही लाईन तुम्हाला ही स्टेप पूर्ण दाखवली. आता आपल्याकडे इथे 3 मणी आहे. हे 2 मणी तर आहे पांढरे वरचे, 1 2 आहे आणि हा वरचा एक पण गोल्डन मणी आहे. 3 मणी आहेत. आता इथे आपण 3च पांढरे मणी घेऊ. 3 नाही, 1 गोल्डन मणी आणि 2 पांढरे मणी असे घेऊ. इथे सगळ्यात शेवटी आपण प्रत्येक 2 गोल्डन मणी आणि 1 पांढरा मणी घेत होतो. आता इथे आपल्याला 2 गोल्डन मणी एक गोल्डन मणी आणि 2 पांढरे मणी घ्यायचे. आता इथे आपल्या सगळ्या शेवटी आपण काय केलं, 1 गोल्डन मणी आणि 2 पांढरे मणी घेतले. प्रत्येक आपण काय करतो,